नमस्कार। राज्य सरकारनं राज्यभरात 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केलाय, पण मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हा आकडा थेट चुकीचा असल्याचा आरोप केलाय। त्यांच्या मते राज्यात 48 लाख नाही तर तब्बल 58 लाख कुणबी नोंदी आहेत, म्हणजेच जवळपास 10 लाख नोंदींचा फरक या आकडेवारीत दिसत आहे। मग नेमका खरा आकडा कोणता? सरकारचा दावा की जरांगे पाटलांचा आरोप? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर। महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींच्या शोधाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली होती। या बैठकीत शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला। या बैठकीत सरकारकडून अशी माहिती देण्यात आली की राज्यभरात शोध घेतल्यानंतर 48 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत। याच नोंदींच्या आधारे आतापर्यंत 12 लाखापेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र नागरिकांना देण्यात आली आहेत। पण या घोषणेनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना गंभीर प्रश्न उपस्थित केले। जरांगे पाटील म्हणाले, सरकार सांगत असलेला 48 लाखांचा आकडा बरोबर नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार आधीच्या प्रक्रियेत 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या, म्हणजेच सध्याच्या आकडेवारीत जवळपास 10 लाख नोंदी कमी दाखवल्या जात आहेत असा त्यांचा आरोप आहे। यावर बोलताना त्यांनी असंही म्हटलं की त्यांना खोटी माहिती नको आहे। ते म्हणाले, मला फक्त खरं सांगा, आकडा 48 लाख कसा झाला हे समजत नाही। इतकंच नाही तर त्यांनी असा आरोपही केला की काही अधिकारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची दिशाभूल करत असावेत। त्यांच्या मते काही कनिष्ठ अधिकारी चुकीची माहिती देत आहेत आणि त्यामुळे मंत्र्यांपर्यंत योग्य आकडेवारी पोहोचत नाही। मात्र त्यांनी काही अधिकाऱ्यांचे कौतुकही केले। त्यांच्या म्हणण्यानुसार काही अधिकारी प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीनं काम करत आहेत, पण काही ठिकाणी अजूनही कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया खूपच धीमी आहे असा आरोप त्यांनी केला। जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केलं की अशा प्रकरणांमध्ये योग्य तपास करून प्रशासनानं अधिक स्पष्टता द्यावी। दरम्यान त्यांनी मराठा आंदोलनाशी संबंधित गुन्ह्यांबाबतही प्रश्न उपस्थित केला। माहितीनुसार मुंबईतील आंदोलनाशी संबंधित 8 पैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आलेत, पण अजूनही एक गुन्हा कायम का आहे असा सवाल त्यांनी सरकारला विचारला। आता या प्रकरणात सरकारकडून अधिकृत स्पष्टता येते का आणि खरा आकडा नेमका कोणता आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या विषयावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।